परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपींमधील वादानंतर परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण समोर आलं। कोण जास्त मुली पटवणार अशा आरोपींमध्ये स्पर्धा असायची आणि मुली पटवण्यावरून अयान अहमद आणि उझेर खानमध्ये स्पर्धा असायची। मुलींसोबतचे अश्लील व्हिडिओ बनवून अयान उझेरला पाठवायचा। काही दिवसांनंतर दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला आणि या वादानंतर दोघांनी सुद्धा व्हिडिओ व्हायरल करण्यास सुरुवात केली आणि यानंतर परतवाडामधील तरुणींचं लैंगिक शोषणाचं प्रकरण हे समोर आलं। मुलींना पटवण्याबाबतची स्पर्धा ही कलंकित करणारी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रवीण तायडे यांनी। मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याचा दुसरा आरोपी जो आहे तो हुजेर खान हे दोन मित्र असल्याचं बोललं जातं आणि दोन मित्रांमध्ये मुलींना कोण जास्त पटवतो यावरनं शर्यत लागली होती आणि यावरनं संपूर्ण हा प्रकार समोर आला असं बोललं जातं। मी अनेक स्पर्धा पाहिलेल्या, खेळातल्या स्पर्धा पाहिलेल्या आहे, मी राजकारणातल्या स्पर्धा पाहिलेल्या आहे, परंतु अशा प्रकारची स्पर्धा तुम्ही जर करता, एवढी कलंकित करणारी गोष्ट आणि दुसऱ्यांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहे का त्यांच्या बाबतीत तुम्ही अशा प्रकारच्या स्पर्धा करता आणि तुम्ही इतर कोणाच्या तरी बहिणीला तुम्ही कशा प्रकारे बघता याच्यातून सरळ स्पष्ट त्यांचा हेतू दिसून येतो आणि जो आरोपी आहे आणि तो ज्या कम्युनिटीमधून येतो मी तर हे म्हणतो त्या कम्युनिटीचाही पाहण्याचा दृष्टिकोन हिंदू मुलींकडे किंवा अजून कुठल्या मुलीकडे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय वाईट, अतिशय खराब, एकदम खालच्या दर्जाचा आहे असंच मी म्हणेन। कॅमेरामॅन दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।